नीट पेपर फुटीच्या प्रकरणी महाराष्ट्रामधून आणखी एक शिक्षक अटकेत आलेला आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेली ही महिला आहे, तर ही महिला प्राध्यापक एनटीएशी संबंधित असल्याची देखील मोठी माहिती आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहे। सोमेश, जसं आपण म्हणतो की कुंपणाचं शेत खात आहे आणि एनटीएशी संबंधित असणारे लोकच या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये समोर येत आहेत। निश्चितच सीबीआय कडून 9वी अटक या संपूर्ण प्रकरणात करण्यात आली आहे आणि ही देखील एक महिला लेक्चरर आहे आणि या बायोलॉजीशी संबंधित महिला लेक्चरर आहेत असं कळतंय। यांना देखील एनटीए कडे ऍक्सेस होता आणि एनटीएशी संबंधित होत्या आणि तिथून त्यांनी अशा प्रकारे असलेल्या ऍक्सेसचा गैरफायदा घेत या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये त्या सहभागी असल्याचं कळतंय। यांचंही नाव मनीषा मंदारे असल्याचं कळतंय, पण अजूनपर्यंत सीबीआय कडून याविषयीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। त्यामुळे आपण थेट यांचंही नाव मनीषा मंदारे असल्याचं समजते आणि यांना या बायोलॉजीच्या विषयाच्या लेक्चरर आहेत आणि त्यांना आता अटक करण्यात आलेली या पेपर फुटी प्रकरणात ही 9वी अटक आहे आणि लवकरच यामध्ये अजूनही जे या सगळ्याशी संबंधित प्राध्यापक किंवा लेक्चरर आपल्या एनटीएच्या ऍक्सेसचा गैरफायदा घेत होते, एनटीएच्या पॅनलवर असल्याचा गैरफायदा घेत होते, त्या सगळ्यांना अजून अटक होण्याची शक्यता आहे। बरं, सोमेश, पीव्ही कुलकर्णी या ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ते आधी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। आताची जी महिला शिक्षिका आहे ती नेमकी कुठली होती, काय होती, याविषयी काही कळू शकलंय? नाही, या पुण्याच्याच आहेत आणि पुण्यामधील ज्या यांनी अनेक वर्ष म्हणजे बॉटनी आणि बायोलॉजी या विषयात काम केलं। मनीषा गुरुनाथ मंधारे असं या शिक्षिकेचं म्हणजे या लेक्चररचं नाव असल्याचं कळतंय आणि यांचाही संबंध या सगळ्यासोबत प्रश्न पत्रिकेला लीक करणं, ती पेपर फोडणं, त्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणं, त्यासाठी प्रश्न मिळवणं, असे अनेक आरोप यांच्या आरोपामध्येच या मनीषा मंदारेंना अटक केली गेल्याचे समजते आणि आता यांना केल्या गेलेल्या म्हणजे प्राथमिक चौकशीनंतर आता सीबीआयने यांची अटक रेकॉर्डवर दाखवली आहे। बरं सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।